आपला लाडका शेफ शेफ टोनी तुमच्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे खादाड बोका. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे खादाड बोकामध्ये. मित्रांनो, खाणं म्हणजे जगणं आणि जगणं म्हणजे खाणं. एम आय राईट प्रसाद सर? Yes. एक्झॅक्टली. जसं 5 मैलावर भाषा बदलते तशीच प्रत्येक जेवणाची रेसिपी सुद्धा बदलते. म्हणून आपण जर जगात सगळीकडे जाऊ शकत नाही तर जगभरातल्या प्रसिद्ध फेमस अशा रेसिपीज मी इथे तुमच्या सोबत करत असतो आणि इथे मोठमोठ्या सेलिब्रिटीजना बोलवतो आणि त्यांच्याकडनं आपण या रेसिपीज करून घेत असतो. आज सुद्धा आपल्यासोबत आहेत एक प्रसिद्ध रील स्टार मोना मॅडम. कट करायला अनाउन्समेंट काल मी तुम्हाला तेच लिहून करतोय मी. काल लिहून दिलेली तुम्हाला ती मी ती नाही, मला स्क्रिप्ट मध्ये वेगळी होती ना, मी कालची कशी. अरे नाही ते मी का ठीक आहे मीच करतो तसंही तेवढंच असतं मला ते मी करून घेतो. तर लेडीज अँड जेंटलमेन गर्ल्स अँड बॉयज मेक सम नॉइज फॉर सोशल मीडिया की शान लाखो दिलो की जान तरुणांच्या हृदयातला मदनाचा बाण मोना डार्लिंग. हॅलो एव्हरीवन. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी मोना डार्लिंग. बूम बूम. ओ माय गॉड. हॅलो गाईज. हॅलो हॅलो. इलू 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 इलू. हे मू सा फिर. इलू इलू. मला पण बोला ना इलू इलू टू. 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 ओ माय गॉश. तुम्ही पण म्हणा ना इलू इलू टू. ओ माय गॉड. यांना इलू इलू टू नाही माहिती. रागवू नका मॅडम. ओके ओके. सौदागर बघितलं नाहीयेत का तुम्ही? हो, पाहिलंय ना. इलू का मतलब आय लव्ह यू. आय एल यू आय लव्ह यू. थँक्यू. मला ऍक्च्युली पटकन आठवलं नाही कारण मी खूप सिनेमे पाहत नाही त्यामुळे. नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम. कसं असतं नर्स असल्यामुळे तुम्हाला ते सिनेमे बघता येत नाहीत ना. नर्स? कोण नर्स? मी? हो तुम्ही. म्हणजे मी जेव्हा ऍडमिट होते ना डॉक्टर कडे गेले होते. मला ना गेंडू झालेला. डेंग्यू. ती झाली खूप आजारी होती. म्हणजे ती नर्स होती ना तिने पण अशीच टोपी घातली होती. तिने मला इंजेक्शन दिलं. ओ माय गॉड खूप दुखलं मला. नाही नाही नाही, तुमचा गैरसमज होतोय. ही जी टोपी आहे ती नर्सची नाहीये, ती शेफची टोपी आहे आणि मी आहे तुमच्या सगळ्यांचा लाडका शेफ. मी शेफ आहे ना, तर मी हे बोलणार ना. तुम्ही शेफ आहे? हा. हे इकडे एकटे शेफ आहेत? हा मॅडम. म्हणजे आपण अनशेफ आहोत? ओ माय गॉड मॅनेजर तुम्ही मला अशा ठिकाणी काढलंय जिथे आपण अनशेफ आहोत. मॅडम मॅडम मला कल्पना असंच पाहिजे. ते सेफ नाहीये ते शेफ आहे. शेफ शेफ म्हणजे आचारी. ओ लाईक दॅट. ओके. मी आचारी आहे. म्हणजे अगदीच सोपं करून सांगायचं तर बावरची. ओके. मराठीत सांगितलेलं कळत नाही इंग्लिश मध्ये सांगू? ती आरची. बावरची. बावर. मी सांगतो त्यांना त्या जरा निरागस आहे त्यांना वेगळ्या पद्धतीने सांगावं. मॅनेजर शट अप. थँक्यू मॅडम. मॅडम Yes. तुम्ही हॉटेलमध्ये जाता Yes. आणि ते किचन मध्ये एक माणूस जेवण बनवत असतो Yes, I know, I know. ज्याला तुम्ही सॅन्टा क्लॉज म्हणता. फक्त त्यांना शेफ पण म्हणतात. हे सेंटा क्लॉज हा. आहेत. जीवन बनवणारे. हा. ओ माय गॉड. पण त्यांना शेफही म्हणतात. आय लाईक इट. एक मिनिट. मुळात किचन मध्ये सेंटा क्लॉज असतो. हो हो हो. तो आम्ही असतो. मग तो खरा असतो. तो कोण असतो? तो एक मिनिट. हे शेफ आहेत. मग आता हे मोठे होतील तेव्हा आपण यांना बडी शेफ म्हणायचं. 50,000 मॅनेजर. Thank you, ma'am. कल्पक आहेत मॅडम. ह्या कल्पक नाहीयेत. ह्या नाहीयेत कल्पक. ह्या नाहीयेत कल्पक. पण मित्रांनो हरकत नाही, आपण कार्यक्रमाकडे वळतो. येस तर मित्रांनो हरकत नाही, आपण कार्यक्रमाकडे वळूयात. आता आपण आपल्या महत्वाच्या शो कडे वळणार आहोत. आपला लाडका शो. मॅडम कार्यक्रमाकडे वळूया म्हणजे तसं नाही. वळायचं असेल तर इथं असं वळा. असं
ओके मॅडम. ओके ओके फाईन प्लीज तुम्ही इथे बरा प्लीज. ओके या मुद्दाम करतायत. नाही. ओके. हरकत नाही. तर मित्रांनो आता आपण शोकडे वळूयात. येस आपण शोकडे वळूयात. Okay. आता आपण मॅडम कडनं म्हणजे मोना मॅडम कडनं त्यांची रेसिपी जाणून घेणार आहोत की त्यांना काय बनवायला आवडतं. मी तुम्हाला पहिला प्रश्न विचारणार आहे. मला सांगा तुम्ही घरी काय बनवता. मी रीला बनवते. रीला नाही नाही घरी येस येस मी रीला मॅनेजर शूट करतात हो की नाही. नाही 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 घरी जेवणात काय बनवता. ऐका ना, त्यांना स्वयंपाक वगैरे करता येत नाही असले प्रश्न त्यांना विचारू नका. कार्यक्रम पुढे न्या. अरे पण येस हॅलो हाय मित्रांनो तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात खादाड बोका. I like it, I like it. तर मला तुम्हाला हे विचारायचं मला ऍक्च्युली तुम्हाला विचारायचं आहे यांना खरंच पाककला येत नाही मग कार्यक्रम कसा होणार. Excuse me. येस सॉरी मला येते पाककला. येते या ऑफकोर्स मला माहिती आहे काय असतं ते. काय बॉम्ब बनवायचा आणि असं बॉर्डर असते त्याला हळूच क्रॉस करायचं आणि बोटीत जायचं. नाही नाही मॅडम तुमच्या लक्षात नाही येत आहे. पाककला म्हणजे स्वयंपाक मुतपाक खाना. ओके ओके फाईन पण मला आवडत नाही ते. म्हणजे माझा जीव असं घुसमटतो त्याच्यामध्ये आणि पब्लिक मुतपात खाणं असेल तर मी जात पण नाही. पब्लिक मुतपाक खाना म्हणजे एक मिनिट तुम्ही काय समजताय मुतपाक खाण्याला. नाही 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 तुम्ही मुतपाक खाना आणि वेगळ्या गोष्टी आहेत. मुतपाक खाना म्हणजे किचन. ओके आणि मग मटन म्हणजे चल ये शोकडे चल ये मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या लाडक्या शो ज्याचं नाव आहे खादाड बोका. तर 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 आता आपण आपल्या मुख्य कार्यक्रमाकडे वळूया. तुम्ही इकडे या प्लीज. येस तर आता आपण काय रेसिपी बनवणार आहोत. तर आपल्याकडे 4 कार्ड्स आहेत त्याच्यात प्रत्येक रेसिपीचं नाव आहे. मोना मॅडम जे कार्ड निवडतील त्यातली रेसिपी आज आपण तयार ओ माय करणार आहोत. गॉड मी करणार आहे हे सगळं. Yes. ओके रेडी रेडी. ओके माय गॉड तुम्हाला बनवायचंय पोटऱ्यांची बुर्जी. पोटऱ्यांची बुर्जी. पोटऱ्यांची बुर्जी टफ. पोर्शे टॉप ब्रुजी आहे ते. माय बॅड. आय एम सो सॉरी. पोर्शे टॉप ब्रुजी इट्स अन इटालियन सँडविच. पण मला इटालियन नाही आवडत. मला ती आवडतं हे काय चायनीज. मला खूप आवडतं मॅडम, चायनीज. ते असं ओके शट अप मॅनेजर. पण ऐका कट कर ना तुम्ही. ऐका ना त्यांना समजवा की आपण इथे आता जेवढं लिहून घेतलंय ज्या रेसिपीज ठरलेल्या आहेत त्याच सामान आणलेलं आहे. चायनीज नाही काय बनवू. बकवास शो आहे मॅनेजर. Please. मॅडम बोला, मॅडम बाप्पा. मॅडम तुम्ही दुसरं कार्ड निवडा ना. हा दुसरं कार्ड त्याच्यात असेल कदाचित. दुसरं असेल. ओके ओके मी दुसरं निवडते. फाईन फाईन. इंटरेस्टिंग आहात तुम्ही मला खेळलेलं आहे. येस तर तर आता या कार्ड मध्ये मॅडमची रेसिपी निवडणार चला ना, आहे. चला येस ना. ओके येस ओके येस. ओ टफ. तुम्हाला बनवायचंय सायमन गो बॅक. सायमन गो बॅक. सॅल्मन ग्रीक आहे हे. सॅल्मन ग्रीक मित्रांनो सॅल्मन ग्रीक फारच सुंदर डिश आहे लक्षात घ्या. ओके मोनापेक्षा सुंदर आहे. मग तिला बनवाच. बनल्यानंतर कळेल मोनापेक्षा कोणीच सुंदर नाहीये. घेतो बनवायला घेतो या चला ओके येस. तर आता आपण बनवणार आहोत सॅल्मन ग्रीक. आता सॅल्मन ग्रीक बनवायचं म्हणजे काय करायचं तर घ्यायचे 6 टोमॅटो. Oh my God. मला एक प्रश्न विचारू. येस टोमॅटोला टोमॅटो का म्हणतात. पोटॅटो का नाही म्हणत त्याला. आपण त्याला पोटॅटो पण म्हणू शकतो ना. हा काय प्रश्न आहे आता. टोमॅटोला टोमॅटोच म्हणणार ना त्याला का आपण वेगळं काहीतरी म्हणायचं. तसं नाही म्हणजे आता समजा टोमॅटोला मोठं होऊन असं वाटलं की आपण गाजर व्हावं काकडी व्हावं लिंबू व्हावं तर. वा वा मॅडम. वा काय वा. मला एवढेच म्हणायचे की आता माझं लहानपणीचं नाव होतं मोनिका. मी मोठी झाले मला वाटलं माझं नाव असावं मोना डार्लिंग. अरे पण ते तुमच्या बाबतीत ना असं प्रत्येकाचं नाही होत. आता हे जनमानसाने ठरवलंय. हे टोमॅटो हा कांदा ही काळी मिरी हे शी शी कसे आहात तुम्ही. तुम्हाला काहीच वाटत नाही. मला व्हेजिटेबलिस्ट. व्हेजिटेबल लिस्ट म्हणजे रेसिस्ट कम्युनिस्ट फेमिनिस्ट व्हेजिटेबलिस्ट. तुम्हाला उठून कोणी पण आलं आणि तुम्हाला हाडक्या डांबर बोललं तुम्हाला आवडणार आहे. व्हेजिटेबलिस्ट. तुम्ही तिला काळी मिरी का बोला. से सॉरी टू हर. से सॉरी राईट नाव या सगळ्या कॅमेऱ्यांसमोर. आज तुम्ही तिला सॉरी बोलायचंय. हिला हो
खाताना चुकून तोंडात आल्यावर जिला मी करतो तिला. एक्सक्यूज मी, कसं बोलताय तुम्ही? तिला वाईट तुला वाईट नाही ना वाटत आहे? आय एम सो सॉरी. ते तुला सॉरी बोलतील. मॅनेजर, आजपासून हिचं नाव आहे गोरी मिरी. मॅडम Sorry बोला कळवतो तिला. सगळ्यांना. गोरी मिरी. येस, सॉरी बोला. अरे का पण का बोलायचंय मी तिला? का म्हणजे मोठ्या मोठ्या लोकांनी गाणं पण बनवून ठेवलंय, त्याच्यावर तुम्ही सॉरी नाही बोलू शकत? कुठलं गाणं? लाज लाजून मी गोरी मिरी झाले बाई, गोरी मिरी झाले. आय एम सॉरी. आय एम सॉरी. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता बरं वाटतंय ना? म्वा. पुढे का रे? येस, आपण कार्यक्रमाला पुढे जाऊया. लक्षात घ्या, आपल्याला हे टोमॅटो पुढे म्हणजे पुढे नाही जायचंय. टोमॅटो घ्यायचे आहेत आणि या टोमॅटोचे बारीक बारीक काप करायचे आहेत, कारण आपल्याला टोमॅटोची प्युरी करायची आहे. ओ माय गॉड, असं पण असतं? असं रिअली असं असतं? Yes. म्हणजे मी आजपर्यंत ना श्रीखंडपुरी ऐकलं होतं, शेवपुरी ऐकलं होतं, भेलपुरी ऐकलं होतं, दहीपुरी ऐकलं होतं. टोमॅटो पुरी इंटरेस्टिंग आहे. मॅनेजर, मॅनेजर, शेफ, मॅनेजर, शेफ धोनीला काय होतंय? तुझा बाप धोनी. आय एम रिअली सॉरी, पण नाहीये ना मी धोनी. शेफ टोनी आहे की नाही? Okay, okay. हरकत नाही. तर आपण आपल्या रेसिपीकडे वळूया. लक्षात घ्या, फार महत्वाची रेसिपी आहे. सॅल्मन ग्रीक मला फार आवडते. तर आता आपण टोमॅटोची प्युरी करणार आहोत. ओके ओके, मी काय म्हणते, तुम्ही हे करा, टोमॅटो कापा, मी टोमॅटोवरचं गाणं गाते. टोमॅटोचं कुठलं गाणं आहे? ते गाणं आहे ना, तुम्ही कापा ना. हा. टोमॅटो भूल चली पिया को ढेर प्यारा लागे. टोमॅटो भूल चली बाबुल का ए, ए, थांब रे. ए, एक मिनिट थांबा मॅडम, एक मिनिट. हे काय, हा कुठला टोमॅटो आहे जो बाबूलचा ड्रेस विसरलाय आणि पियाचा घेर आवडलाय त्याला? हा कुठला टोमॅटो आहे? काही गाणं आहे. प्लीज इथे या. ए ए, बाकीचं सगळं कट कर. महत्वाचं तू हे कर रे, शूट कर. चल. तर मित्रांनो, आपण कुठे होतो? टोमॅटो. भूल ए नाही चली नाही, ए. तर मित्रांनो, टोमॅटो. भूल चली. जपना. तर लक्षात घ्या, आपण टोमॅटोची प्युरी करण्याआधी आपल्याला टोमॅटो चिरून घ्यायचा आहे, तो छान ग्राइंड करायचा आहे. टोमॅटो प्युरी करायची म्हणजे काय करायचं, तर टोमॅटोला एकदम पातळ करायचं. टोमॅटोचा बेसिकली ज्यूस करायचा. ओ, टोमॅटोचा ज्यूस कोण पितो? ज्यूस नसतो द्यायचा. पुढे म्हणजे- चला, पुढे चला, पुढे राहू देते. हरकत नाही, हरकत तर नाही. पुढे चला. ह्या टोमॅटोच्या प्युरीमध्ये आपल्याला टाकायचं आहे अजवाईन. नाही का, टाकावं लागणार अजवाईन. अरे टोमॅटोत अजवाईन टाकायचा. कसं बोलता तुम्ही? कसं बोलतो? काय तुम्हाला problem? लाज नाही वाटत काही बाई बोलायला? तुमचा फॅमिली शो आहे ना कुकिंगचा. मोना डार्लिंगची ना रेप्युटेशन आहे, आलतू फालतू कार्यक्रम मध्ये येत नाही. मॅनेजर, कुठे आणता तुम्ही मला? ए मोना डार्लिंग, काय बोलताय ते? अजवाईन. तू समजते ते वेगळं आहे. अजवाईन म्हणजे ओवा. हो मॅडम. ओके, लाईक दॅट. Yes. ओके, आय एम सो सॉरी. पण एक विचारू का पटकन? बोला. म्हणजे त्याने काय केलं एवढं की त्याला सगळे ओ वा म्हणतात? मरायला बोलतात ओवा. वाटेल तेव्हा ओवा बोलतात. उद्यापासून सगळे ओशी म्हणतील. एक्सक्यूज मी, तुम्ही त्याच्या कन्सर्न शिवाय त्याला शी बोलू शकत नाही. व्हेजिटेबलिस्ट. अरे मॅडम, ओवा स्पाइस मध्ये येत असल्यामुळे आपण त्यांना स्पायसिस्टही म्हणू शकतो. शट अप मॅनेजर. तुम्ही पुस्तक वाचलं नाहीत का मला माझं, की मी लिहिलेलं ते स्पाइस? एक मिनिट जरा तुम्ही इकडे या. इकडे या जरा, इकडे या. गॉड. तुम्ही लिहिलेलं पुस्तक तुम्ही त्यांना वाचायला देता. असं काय पुस्तक लिहिलंय तुम्ही? नाही, माझा अभ्यास आहे व्हेजिटेबल्स आणि फूड कल्चरवर. फूड कल्चरवर अभ्यास आहे तुमचा? हा माझा प्रबंध आहे सर. कुठला? पाषाणकालीन युरो एशियाई पाककृती आणि मध्ययुगीन अन्न संकलन व्यवस्था यांचा तुलनात्मक उहापोह आणि तात्कालीन आफ्रो अमेरिकन जेवणावली यांचे व्यवच्छेदक विश्लेषण असा अख्खा माझा प्रबंध आहे, ज्याचं नाव आहे कुक 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 कढई के अंदर क्या है. हा इतका अभ्यास आहे तुमचा? माझा गाढा अभ्यास आहे सर. जेवण या शब्दावर? जेवण. अरे मग जर फूड कल्चर. अरे इतकं रुचकर मेंदू असताना ही 3 दिवसापूर्वीची शिळी भाकरी का खाता तुम्ही? पैसे असे कितीचे पैसे मिळतात 45.5 लाख रुपये. वर्षाला? नाही, आठवड्याला.
तुला एक सांगू का मित्रा? 2 सांगा. लाचार. दुसरं ए लाचार. ओ माय गॉड, ओ माय गॉड, मॅनेजर हे शेफ टॉमी तुमच्यावर चिडले काय? तुझा बाप टॉमी. पुढे जाऊया. पुढे जाऊया. युजलेस. हे काय आहे पुढे? हे टोप आहे. हा टोमॅटो आहे. चल कापला मी. हे बघ घेतला टोमॅटो कापला. तुम्हाला काय वाटेल ते करा टोमॅटोचं. नुसता कच्चा खाल्ला तरी चालेल. टोमॅटो कच कापायचा आणि मग त्याची प्युरी करायची. मग त्याच्यात चल कर. चल तू कर. तुला बोलवलंय ना रेसिपीसाठी. धर. हा अजवाईन घे. 1 चमचा टाक. अजवाईन घे. हा आणि 1 चमचा टाक. चमच्यात अजवाईन घे. आता 1 चमचा टाक. हा चमचा नाही टाकायचा आहे. ओके मग मी हा चमचा टाकते. अरे हे चमचे नाही टाकायचे. मग मी असा चमचे टाकू? अरे हे नाही. सर हे बावळटपणाचं लक्षण आहे हे. मॅडम मी आलो. 2च मिनिटं द्या. त्यांच्याशी जरा नीट बोला. त्या सगळ्याचा शब्दशः अर्थ घेतात. इतका खूप घेतात. मर या शब्दाचा घेईल. तो सोडून सगळ्या शब्दांचा घेतात त्या. अहो त्यांच्या आईने एकदा त्यांना सांगितलं होतं चहा हवा असेल तर 2 कप टाक. हा मग त्या बाहेर गेल्या आणि 2 कप टाकला. एकदा म्हणाले की कुकरला भात लाव. त्यांनी बाहेरून भात मागवला आणि त्या एक शीत कुकरला लावत होत्या. कुकरला भात लावणे. हे मला काळजी वाटायला लागली हिच्या माऊलीची. नाही कशी जगत असेल ती. नाही त्या हयात नाही येत आता. हो आय एम सो सॉरी. नाही. काय कशामुळे काय झालं होतं? मॅडमचीच कृपा. आईंनी त्यांना सांगितलं की गॅस पेटव. त्यांनी गॅसवर रॉकेल ओतलं आणि पेटवला. हे शब्द जपून वापरा म्हणूनच सांगतोय तुम्हाला. पटकन संपवतो मी हा शो. फक्त ओव्याची भाजी नाही करायची आपल्याला. टोमॅटो महत्वाचा आहे. ओके मग मी टोमॅटो पण टाकते. नुसता टोमॅटो टाका. नुसता टोमॅटो टाका. त्याच्यात नुसता ओवा टाका. गॅस पेटवू नका. काशी करा तुमची आणि मग त्याच्यात 1 मेयोनीज टाका. मला मेयोनीज पण खूप आवडतं. मलाही आवडतं. आणि मी त्याच्यावर गाणं पण तयार केलंय. मेयोनीज वर कुठलं गाणं आहे? येस नीज माझ्या नंदला. कसं मॅनेजर ते? नीज माझ्या नंदलाला. मॅडम. खादाड बोका नीज. वा मॅडम वेगळी हरकत घेतली आहे तुम्ही. मॅनेजर हा. चायनीज क्या बात है मॅडम. क्या बात है. एवी इथनं निघ माझ्या